राज्यातल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा मिळालाय, कारण 10 वर्षांच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढवण्याची मुभा असणार आहे। निवडणूक लढण्यास बंदी घालण्याबाबत सध्या कोणतीच तरतूद नाहीये। सहकार विभागाच्या भूमिकेला विधी आणि न्याय विभाग आणि काही तज्ञांनी सहमती आहे, त्यामुळे संचालकांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवता येणार नाही। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, नाही, प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, या पक्षातल्या नेत्यांना हा सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल की राज्य सरकार हा निर्णय आता घेणार आहे। म्हणजे निवडणूक लढवायला जी बंदी घालण्यात आलेली होती ती बंदी आता उठवली जाणार आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं आहे आणि त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं जाळं पाहायला मिळतंय। ज्या सहकारी बँका होत्या त्यामध्ये जर 2 वेळा संचालक पद असेल, म्हणजे 5-5 वर्षाच्या 2 टर्म 10 वर्ष जर पूर्ण केलेला असेल कालावधी, तर तिसऱ्या वेळेला निवडणूक लढवायला बंदी घालण्यात आलेली होती। मात्र आता हीच बंदी उठवली जाणार आहे। त्यामुळे विद्यमान संचालक असतील किंवा माजी संचालक असतील ते आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार आहेत। त्यामुळे हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि सहकार विभागाने ही जी भूमिका घेतली याला विधी न्याय विभाग असतील किंवा काही तज्ञ असतील त्यांनी देखील सहमती दिलेली आहे। त्यामुळे आता जे संचालक जे आहेत ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवू शकतात, ते अपात्र त्यांना ठरवता येणार नाही। त्यामुळे सहकार विभागाच्या या निर्णयाचं स्वागत तर केलं जातंय, मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या दोन्हीकडच्या नेत्यांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। नक्कीच संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।